निवडणुकीचा प्रचार आता थंडावला असला आणि उद्या मतदान असलं तरी पण या अनुषंगाने आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊ, राजकीय तज्ज्ञांकडून की कशी होती, म्हणजे हा प्रचार कसा होता, निवडणुकीच्या संदर्भाने काय घडामोडी घडल्या, काय घडणं अपेक्षित होतं आणि त्याचा मतदानामध्ये काय इम्पॅक्ट होऊ शकतो. आपल्यासोबत आहेत शैलेश काळे सर, आज का आनंदचे वरिष्ठ पत्रकार, आणि सांडभोर सर, पुढारीचे वरिष्ठ पत्रकार. सर, निवडणुकीचा जो प्रचार आहे तो आता थंडावला आहे, पण अजूनही काल जे पत्रक काढलं तर त्याच्यावर परत राजकारण सुरू झालं आहे, तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आहे? नाही, मुळामध्ये आता हा सार्वजनिक प्रचाराला बंदी आहे. शेवटी उमेदवार रस्त्याने गेला तरी 4 लोकांना भेटणार आहे. त्याच्यात काही वावगा असं नाही. फक्त त्याच्यात काय की इन्फ्लुएन्स होणं, की एखाद्याला दमदाटी करणं वगैरे किंवा असे प्रकार होत नाही. शक्यतो उमेदवाराकडून होत नाहीत. कुठल्याही पक्षाचा जरी असला तरी तीच परिस्थिती आहे. आणि त्याच्यात काही वावगं नाही आहे, कारण उमेदवार असतो तो चौकात जरी थांबला तरी त्याला तिथं लोक येऊन भेटणारच आहेत. त्यामुळं मला असं काही त्यात वावगं वाटत नाही. यावेळेस मुळातच प्रचाराला दिवस कमी, एकदमच तुम्ही जाहीर केलं आणि 2 दिवसात अर्ज भरणं, मग त्या पक्षांच्या महायुत्या, तिकीट मिळणं, 3 तारखेपर्यंत चिन्ह मिळणं, तर दिवसही कमी होते. आणि प्रभागांची रचना पाहिली तर 1-1 लाखांचा, आणि भौगोलिकदृष्ट्या काही प्रभाग मोठेही आहेत. शहरातले जरी छोटे असले तरी काही प्रभाग मोठे आहेत. सगळे उमेदवार एखाद्याला एका भागात काम करत असतो आणि दुसऱ्या भागात माहीत नसेल तर तो या दिवसात 12 दिवसांमध्ये 10-12 दिवसांमध्ये पोहोचणं पण अशक्य असतं. त्यामुळे त्यात वावगा असं मला काही वाटत नाही आहे. अच्छा, पण अशी टीका तर केली जाते की म्हणजे पैसे वाटण्यासाठी हे पत्रक काढलं आहे, तर याच्यात तथ्य वाटतंय का? नाही, असं कुठलं निवडणूक आयोग पैसे वाटण्यासाठी कधी पत्रक काढणार नाही. पण एकंदरीत ह्या सगळ्या परिस्थितीत निवडणूक आयोग थोडं गोंधळलेलं दिसलं. म्हणजे एकीकडे प्रचार संपतोय आणि तुम्ही पत्रक काढता की रात्री, म्हणजे मतदानाच्या दिवशीपर्यंत तुम्ही घरोघरी जाऊन भेटीगाठी, म्हणजे तो प्रचारच झाला. म्हणजे तुम्ही एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या बाकी ह्या सगळ्या गोष्टींना परवानगी देत आहेत. मुळात अशी गोष्ट आहे की एकदा प्रचाराचा हे संपलं आणि आदल्या दिवशी प्रचार करायचा नसतो, असे एक संकेत आहे. पण त्याच्यानंतरच मला वाटतं खरा प्रचार सुरू होतो. उमेदवार काय घरी जाऊन झोपतात का प्रचाराच्या ज्या दिवशी प्रचाराचं? हां, म्हणजे ते खऱ्या अर्थाने छुपा प्रचार सुरू होतो. मग आपण जे म्हणतो लक्ष्मी दर्शन असेल, इतर प्रलोभनं असतात, हा खरा प्रचार सुरू होतो. आता थोडक्यात निवडणूक आयोगाने त्याला अधिकृत मान्यता दिल्यासारखा हा प्रकार आहे. मग कालची जी प्रेस कॉन्फरन्स झाली निवडणूक आयोगाची, त्याच्यात स्वतः ते निवडणूक आयुक्त होते वाघमारे, तेच गडबडले होते. त्यांना नक्की काय त्यावर खुलासा करताना त्यांची जी काही गडबड झाली त्याच्यावर हा सगळा म्हणजे हे झालेली आहे. आता अधिकृत तर अनधिकृत हे दोन्ही पद्धतीने चालू झालं थोडक्यात. त्यामुळे त्याच्याक फार काय आता तो महत्त्वाचा मुद्दा उरलेला नाही. त्याला आता मान्यता मिळालेली आपण असं म्हणू शकतो. पण सर, आत्ता 9 वर्षाने जवळजवळ निवडणूक पार पडते आणि ह्याच्यामध्ये अनेक असे समस्या होत्या की त्या खूप क्लिष्ट होत गेल्या, की वाहतूक व्यवस्था असेल किंवा वाढीव FSIमुळे काही ठिकाणी खूप कंजेस्टेड झालेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी होत्या. ड्रेनेज लाईन व्यवस्थित नव्हती. अनेक ठिकाणी आम्ही गेलो तर पाण्याची लाईन आणि ड्रेनेज लाईन अगदी शेजारून गेलेल्या आहेत, किंवा काल बघितलं की एकाच याच्यातनं गेलेल्या आहेत, किंवा खोदकामांमुळे खूप सारं म्हणजे गैरसोय झालेली आहे. तर या अनुषंगाने काय काय विषय राहिले? शहरातली लोकसंख्या वाढत चालली आहे, शहर बकाल होत चाललं आहे, याच्यात काही दुमत असायचं कारण नाही. आपण हा जो खोदाईचा वगैरे मुद्दा काढलात तर ते 2 वेळा खोदाई झाली. एक तर 24/7च्या वेळेस एक खोदाई झाली होती मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची, आणि आता त्या इंटरनेट केबल टाकण्यासाठी, म्हणजे ICCC असेल किंवा पोलिसांच्या CCTVसाठीची, त्याच्यासाठी एक मोठी खोदाई झालेली आहे. तर गेल्या 8-9 वर्षात रस्ते सातत्याने खोदणे आणि दुरुस्त करणे हीच कामं सातत्याने झालेली आहे. आत्ता जे रस्ते दिसत आहेत ते किमान आपल्याला त्या सायकल स्पर्धेमुळे थोडेसे तरी पावसानंतर लगेच आणि चांगल्या प्रतीचे वाटता आहेत तरी किमान आत्ता. आणि यावेळेसच पहिल्यांदा काहीतरी हेच 9 वर्षातलं पहिलं वर्ष असेल की एक इनिशिएटिव्ह घेऊन 72 तासात खड्डे बुजवण्याचा एक उपक्रम महापालिकेने हाती घेतला. तर हे सगळं थोडंसं की निवडणुका जेव्हा टप्प्यात जूनमध्ये कोर्टाची केस म्हणजे निकाल लागल्यानंतर निवडणुका कधीही पावसाळ्यानंतर जाहीर होतील, याच पार्श्वभूमीवर केल्यासारखं ते जाणवतं. इतर वेळेस पुणेकरांनी 9 वर्ष तो त्रास सहन केलेलाच आहे ना. खड्डे नाहीत असं तुम्ही सांगा की तुम्हाला कधी असं खड्ड्यांमुळे अडचण झाली.
पहिल्यांदा असं झालं की चेंबर्स उचलले गेले आणि ते समपातळीत अशा पद्धतीने आणलेत की आता खरंच तुम्हाला जर्क बसत नाही. मग असा प्रश्न पडतो की अगोदर हजारो कोटी रुपये घातले त्यावेळेस तुम्हाला ते सुचलं नव्हतं का फक्त विकास म्हणजे तोच रस्ता खोदायचा आणि तोच दुरुस्त करायचा, तेच चेंबर खाली वरती खड्डा झाला की परत वरती घ्यायचं, याच्या पलीकडे काही झालेलं नाही ना. आणि मुळामध्ये 2020मध्ये जो UDCPR आला, नवीन बांधकाम नियमावली आली, FSI वाढून मिळाला, मेट्रोचा FSI मेट्रोची डेन्सिटी व्हावी, त्याला कम्युटर्स मिळावे म्हणजे प्रवासी मिळावेत म्हणून तुम्ही FSI वाढवलेलं आहे. तर शहर आता व्हर्टिकल वाढत जाणार आहे वरती. तर आता व्हर्टिकल वाढत जाणार तर जिथं बंगलो होता तिथे आता 20-25 फ्लॅटची एखादी इमारत उभी राहिली, रस्ता तर तेवढाच राहिला आहे. जेव्हा 2017ला आपल्या पुण्याचा DP मंजूर झाला तर मध्यवर्ती शहरातले रस्ते कुठे वाढवलेले नाही आहेत, रस्ते तेवढेच ठेवलेत आणि आता तुम्ही त्याच्यावर UDCPR इम्प्लिमेंट करताय. साहजिक आहे तुमचा तो रस्ता तर लहान राहणार आहे, त्याच्यावर गर्दी होणारच आहे, तुम्ही टाळू शकत नाही. आता ते रस्ते तुम्हाला जेव्हा आता आपण प्रभात रोडला एक खास करून तुम्ही कधीही जा तर त्या 1-2 लेन्स आहेत ना तिथं सगळे आता बंगलो पाडून इमारती उभ्या राहिल्यात. आज तिथं ती जुनी ड्रेनेज लाईन चालेल का? ते चालणार नाही. आता तुम्हाला पुन्हा नव्याने ड्रेनेज लाईनसाठी ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते खोदावेच लागणार आहे आणि खोदलेले पण आहेत. दुसरं तुम्हाला पाईपलाईन तुम्ही 24/7चा विचार करताना तुमची 2014ला तुम्ही 24/7 योजना आणली आणि UDCPR नंतर लागू झाला आहे. तर तुम्ही ती पाईपलाईन केलेली 2047पर्यंतचं आश्वासन दिलं, तुम्ही 100% पाणीपट्टी वाढ केली, पण त्या पाईपलाईन आता पुरेशा पडतील का? तर पडणारच नाहीत. आज जिथं ज्या पुणेकरांना बशीचा सॉसरचा आकार म्हणतो आपण की मध्यवर्ती शहरात पाणी असायचं, 24 तास पाणी तसंही मिळायचं, न मागता मिळायचं किंवा पुरेशा दाबाने मिळायचं, आज हे मॉडेल कॉलनी, प्रभात रोड, जिथे कधी पाण्याची तदात नव्हती अशा ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. तिथं लोकांना टँकर आणावे लागायला लागलेले आहेत. तर हे कशाचं आहे की तुम्ही नियोजन आणि विकास करताना तुम्ही त्याची सांगडच घातलेली नाही आहे. त्यामुळे हे काय आज दिसतंय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सायकल स्पर्धेमुळे रस्ते वगैरे चकाचक झालेत, कचऱ्याला काय एक थोडासा पुश केला की तेवढा काळापुरता आपण ठेवू शकतो, पण लाँग टर्म ह्या समस्या या UDCPRमुळे निर्माण होणार आहेत. आणि शेवटी कसं आहे की जरी आपण मेट्रोचा दावा केला असेल की मेट्रो कोणी ठीक आहे प्रोजेक्ट आहे त्याला यायला उशीर झाला, अमकं झालं, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण हे 2 मेट्रो मार्ग सुरू होऊन वर्ष झालं आहे. या वर्षानंतरही तुमच्या गेल्या वर्षाचा RTOचा आकडा घ्या, पुणे शहरात 3 लाख वाहनांची नोंद झालेली आहे. मग आता मला सांगा की सार्वजनिक व्यवस्था बळकट केल्यावर जर तुमचे हे वाढतील म्हणजे खाजगी वाहनं कमी होतील असा दावा कोण करत असेल तर मला वाटतं ते चुकीचं आहे. त्यामुळे हे प्रश्न संपतील असं काही हे कोणी गृहीत धरू नये की संपतील म्हणून. अगदी सांडभोर सर, याच अनुषंगाने एक प्रश्न आहे की पुणे म्हणजे कोणतंही शहर जर सुरळीत त्याची वाहतूक व्यवस्था पाहिजे असेल तर साधारण त्या जमिनीचा 15% भूभाग हा रस्त्यांखाली व्यापलेला पाहिजे, पण पुण्यामध्ये तो 6%. मग तरीसुद्धा हे जे बकाल होत जाणारं शहर आहे याला म्हणजे महानगरपालिकेने फुटपाथ भाड्याने दिलेले आहेत रीतसर की एक फुटपाथची एक पट्टी हे करून अतिक्रमण म्हणजे अतिक्रमणच ऑथोराइज्ड केल्यासारखं आहे. तर अतिक्रमणं असतील किंवा बऱ्याच काही ज्या गोष्टी असतील तर हे रस्ते वाचवायचे असतील किंवा ह्याचा इम्पॅक्ट जो आहे की मतदारांनी वाहतूक व्यवस्थेसाठीचं काय गृहीत धरलं पाहिजे, कारण उद्या मतदान आहे आणि खऱ्या समस्या आपल्याला जर अवगत असतील तर त्या कसं आपण मतदारांपर्यंत सांगू शकतो की तुम्ही ही पण गोष्ट लक्षात घ्या की वाहतूक व्यवस्थेला काय काय जबाबदार आहे, ह्या रस्त्यांचं काय होऊ शकतं, अजून FSI वाढला तर आहे ना पूर्णच शहर नष्ट होऊ शकतं का एकसाथ, बकाल झालं तर आपलं कोलकातासारखं ते एकदम ठप्प झालं शहर नंतर असं काही होऊ शकतं का? तर याची काही सुरुवात आहे का, त्याबद्दल तुम्ही प्लीज सांगा. तू एकाच वेळेस एवढे प्रश्न विचारले की कुठल्या याचं उत्तर. पण मूळ तुझ्या प्रश्नाचा हेतू होता की वाहतूक कोंडी, पुण्यातली वाहतूक कोंडी, एकूण रस्त्यांचं जाळं. बघा पुणे शहर आहे ना देशातले जे काही वेगाने जे वाढणारी शहर आहे त्याच्यातलं वरच्या क्रमांकानं पुणे शहर आहे. मेट्रो सिटीज कुठल्याही राज्याची राजधानी पुणे शहरा एवढी मोठी असती,
पण पुणे शहराला ना उपराजधानी आहे ना राजधानी आहे, पण एक IT सिटी, मेट्रो सिटी म्हणून पुण्याची प्रचंड वाढ वाढली आहे. म्हणजे आता शिक्षणासाठी प्रत्येकाला पुण्यात यायचं आहे, व्यवसायासाठी पुण्यात यायचं आहे, चांगलं हवामान आहे म्हणून पुण्यात यायचं आहे, मुबलक पाणी आहे म्हणून पुण्यात यायचे. सगळे लोंढे आज पुण्याकडे येतात. पहिले मुंबईकडे जात होते, आज मुंबईची वाढ संपली. त्यामुळे मुंबई पाठोपाठ कुठलं शहर चांगलं आहे राहण्यासाठी लिव्हेबल सिटी तर पुणे. त्यामुळे पुण्याकडं सगळे प्रचंड ओढे आलेत आणि IT सारखं एक नवीन IT सेक्टर पुण्यात उदयास आलं. त्यामुळे प्रचंड वेगाने नागरीकरण झालं. ज्या वेगाने नागरीकरण झालं त्या वेगाने पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या अजिबात नाही राहिल्या. आणि तो जो असमतोल आहेत म्हणजे विकास आणि वेग याचा जो काय बॅलन्स साधायचा होता तो झालेला नाही. याला सर्वच राजकीय पक्ष जबाबदार आहे. आता बघा PMRDA पुणे महानगर विकास प्राधिकरण, पुणे महापालिका आहे दोन्ही, त्यांच्या हद्दीच्या बाहेर प्रचंड प्रमाणात पुणे वाढते. तर तिथल्या भागाचा सुनियोजित विकास होण्यासाठी PMRDAची आवश्यकता होती. मुंबईत जशी MMRDA आहे तशी त्याच धर्तीवर पुण्यात MMRDA. पण त्या MMRDAचा अध्यक्ष कोण होणार PMRDAचा, तर त्याची अध्यक्षपद त्याच्या वादावरून त्या PMRDAची 15 वर्ष स्थापना झाली नाही. आणि दुर्दैवाने त्या सर्व जो भाग आहे या दोन्ही महापालिकांच्या हद्दीतला 10, 15, 20 किलोमीटरचा भाग इथं प्रचंड प्रमाणात डेव्हलपमेंट झाली, बांधकामं झाली. तिथली कुठलीही नियमावली नसल्यामुळं अनधिकृत बांधकामही प्रचंड प्रमाणात उभी राहिल्यात. आणि आज अनधिकृत बांधकामं झाली त्याच्यामुळे रस्ते नाही आहे, रस्ते आखले गेलेले नाही. दुर्दैवाने खरंच शहराचा विकास कशावर ठरतो तर त्या शहराच्या विकास आराखड्यावर डेव्हलपमेंट प्लॅनवर ठरतो. पण आपल्याकडं डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे कागदी आराखडे नाचवायच्या प्रकारे. विकास आराखडा म्हणजे आता एक साधं उदाहरण बघू की पुणे महापालिकेत 2017ला महापालिका निवडणूक झाल्यानंतर 11 गावे आली होती. त्यांचा विकास आराखडा अजून झालेला नाही आहे. जर 10 वर्ष तुम्हाला जर विकास आराखडा निस्ता इथं तयार करायला लागत असेल तर त्याचं इम्प्लिमेंट कधी होणार. मूळ रस्त्यांचा प्रश्न, मूळ वाहतुकीचा प्रश्न या सगळ्या याच्यातून उद्भवला आहे. तुमच्या विकास आराखड्यात जे रस्ते आरक्षित असतात ते फक्त कागदावर राहतात, त्यांचं ते ताब्यात येत नाही, तिथं डेव्हलपमेंट होत नाही, त्याच्याबाबत कुणी आग्रही होत नाही. याच्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याच्यामुळे आज शेवटी हे रस्त्यांचं जे जाळं जे तुझ्या प्रश्नात सांगितलं की 15% भाग पाहिजे, तो आज प्रत्यक्षात 5 ते 7%. हां, त्याचं कारण हेच की तुम्ही रस्त्यांवर कामच केलेलं नाही. अनेक ठिकाणी मिसिंग लिंक आहेत, त्याचं काम झालेलं नाही. मग आता हा प्रश्न सोडवायचा कसा, तर आत्तापर्यंत मेट्रो, उड्डाणपूल याच्यावर चाललं होतं. मेट्रोचं जाळं या शहरात निर्माण व्हायला आणखी अनेक वर्ष वाट बघावं लागेल. म्हणजे 32 किलोमीटरला 15 वर्ष, तर पुढचे मला वाटतं 100-200 किलोमीटर व्हायला 50 वर्ष वाट बघावं लागेल. त्याच्यातून हा प्रश्न सुटणार आहे का, तर 100% सुटणार नाही. कारण पुणे ज्या पद्धतीने वाढतं आहे चारू बाजूनी, तर ते शक्य होत नाही. म्हणून आता पाताळ लोकची नवीन योजना आणली जाते की पुण्याच्या जमिनी खालून अंडरग्राऊंड पद्धतीने बोगदे करायचं. त्याच्यातून हा प्रश्न सोडवायची सगळं चालू आहे. पण मला वाटतं या सगळ्याच्यातून मूळ प्रश्न जो आहेत की रस्ते डेव्हलप झाले पाहिजे का झालं पाहिजे. शेवटी सगळे काय भुयारी मार्ग हे केले तर सगळी वाहतूक कोणती सुटणार आहे का, नाही सुटणार. मेट्रोनी नाही सुटणार. त्यातल्या त्यात आता अजित पवारांनी एक पर्याय मांडला आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी PMPs मोफत द्यायची. म्हणजे जे लोक स्वतःच्या वाहनाचा वापर करतात ते फुकट सुविधा मिळाल्यामुळं बसमध्ये जातील. पण त्याचा फार त्याला अनेक पैलू आहेत. म्हणजे आत्ता तिकीट काढून तुम्ही बसमध्ये बसायला गेलं तर जागा नाही आहे, तुम्हाला तास उभं राहिलं तर बस मिळत नाही. अशा परिस्थिती जेव्हा फुकट होईल त्यावेळेस काय अवस्था होईल त्या बसची. म्हणजे हे सगळे एकमेकांशी फार निगडीत प्रश्न आहेत. मूळ प्रश्नावर काम झालं पाहिजे. विकास आराखडे आहेत तर त्याचे इम्प्लिमेंट झालं पाहिजे. नुसतं कागदी घोडे नाचून हे प्रश्न सुटणार नाही. अगदी स्मार्ट सिटी संकल्पना आली होती, ते पूर्ण गायब झालं. म्हणजे मिस्टर इंडिया जसं गायब होतो तशा पद्धतीने स्मार्ट सिटीचं विचार असेल, धोरण असेल, नाव असेल किंवा ती उपाययोजना असेल, ते सगळंच गायब झालेलं दिसतंय. नाही, मुळात आता पांडुरंग सांगेल, ज्यावेळेस स्मार्ट सिटी आली ना त्यावेळेस मी असं काही जरी बोललो तर तत्कालीन आयुक्तांना थोडंसं वाटायचं, तुम निगेटिव्ह क्यों सोचते हो. कुणाल कुमार सर होते. नाही, मुळात त्यांच्या त्या संकल्पनेला माझा काही विरोध नव्हता. फक्त काय असतं की आपल्याकडं इम्प्लिमेंटेशन जे असतं ना ते इम्प्लिमेंट करण्याची मानसिकता असलेला खालचा वर्ग, राजकीय त्याला काय म्हणू त्याला आपल्याला राजकीय त्याला जोड असावी लागते, ती काही पाहायला मिळत नाही. स्मार्ट सिटी हा एक पॅन सिटी असा काही सगळा उपक्रम नव्हता. तो ABP म्हणजे आपला औंध, बाणेर, बालेवाडी या पाषाण या भागापुरतं त्यांनी एक करायचं आणि त्याची रिप्लिका संपूर्ण शहरात की रस्ते, पाणी वगैरे किंवा सार्वजनिक वाहतूक, तिथले फुटपाथ वगैरे. तर ती कामं जी महापालिका करत होती किंवा प्लेसमेंट्स असतील, प्लेसमेकिंग्स असतील, तर जी महापालिका करत होती कामं तीच त्यांनी केली ना. विरंगुळा केंद्र कर किंवा छोटंसं उद्यान कर,
आणि दुसरा रस्ते कर. त्याच्या पलीकडे असं काही स्मार्ट सिटी असं ॲज सच नव्हतं. आता स्मार्ट सिटीमध्ये जे होतं, तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी वायफाय, ते केव्हाच बंद पडलं. म्हणजे त्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या की मुलं तिथं अभ्यास करतील किंवा इझी टू सगळ्यांना इंटरनेट मोफत उपलब्ध होईल आणि तिथून करतील. व्ही एम डी लावलेले आता आपल्याला दिसतील. तर ते आता व्ही एम डी आहेत ना, महापालिकेला गळ्याची हड्डी झालेली आहे. आता महापालिकेला त्याचा खर्च करायला लागतो. त्याच्यावर तुम्ही महापालिकेच्या योजना वगैरे त्याच्यावर जाहिरात करायची ना, असं ते होतं. तर तुमच्या त्या संकल्पना या फॉरेनच्या आधारावर होत्या. फॉरेनचं लोकांची मानसिकता, तिथली लोकसंख्या, तिथले रिसोर्सेस, तिथली जागेची उपलब्धता, मुळात लोकसंख्या. आपल्याकडे लोकसंख्येचा विचार केला आणि सिविक सेन्सचा विचार केला तर आपण खूप मागे आहोत. त्यामुळे त्याची फॉरेनची रिप्लिका इथं करणं हे तेव्हाही शक्य नव्हतं. हे तेव्हाही मी तेव्हा बोलत होतो आणि ते खरं झालं दुर्दैवाने की तुम्ही आत्ता मला बोलवलं आहे. तर काहीतरी बोललेलो ते खरं झालं आहे की ते आपल्या इथं होऊ शकत नाही. किमान ते मानसिकतेच्या आधारावर मी बोललो होतो. कारण इलेक्शनमध्ये स्मार्ट सिटीचं एस पण कधी कोणी भाजपने सुद्धा नाही घेऊ शकत नाही. कसं असतं, इलेक्शनमध्ये प्रत्येकजण त्याचा सक्सेस सांगणारा असतो. ते अपेक्षित पण आहे. आपलं काम आहे ते विचारणं. ते फेल गेलं. 3,000 कोटी रुपयांमध्ये म्हणजे एक 5 वर्षापूर्वीचं महापालिकेचं भांडवली बजेट जे म्हणू आपण 3,000 कोटी. 3,000 कोटीत काय झालं तर काहीच नाही झालं. त्याच्यात पण भ्रष्टाचार बऱ्यापैकी झाला. त्याच्या पलीकडे काही झालं नाही. त्यामुळे ते एक केवळ नाव होतं. जर महापालिकेने आता त्यांचेच रिसोर्सेस वापरून दैनंदिन त्या मॅनपॉवरचा योग्यरित्या उपयोग केला आणि मुळात जे लोकप्रतिनिधी म्हणून आज इथं कोट्यवधी रुपये घालून आणि तिकीट मिळवण्यापासून सगळ्या गोष्टी जे करतायत त्यांनी प्रामाणिकपणे दाखवलं ना, किमान आपल्या वॉर्डापुरता तरी आहे त्या ह्याच्यात शहरातली रस्त्यावरची अतिक्रमणं जाऊ शकतील. तिथले फ्लेक्सबाजी असते ती ज्याने शहराचं आपलं विद्रुपीकरण होतं ते होऊ शकतं. ह्या ज्या गोष्टी विदाऊट नाही का चोरून लपून जे टॅप दिले जातात त्यामुळे जी पाणी गळती होती, टँकर माफिया, हे स्वतःहून जरी नगरसेवक झाल्यावर पहिली शपथ घेतली ना, मी काय नाही करणार, 1 महिन्याला 1 रस्ता मी तसा तुम्हाला मोकळा करून ठेवणार, हे जरी केलं, मी रिक्षांसाठी व्यवस्थित थांबे करणार, ह्या जरी गोष्टी केल्या ज्या बिनखर्चाच्या आहेत तरी आपली बऱ्यापैकी आहे ना वाहतूक सुटसुटीत होईल. आणि कुठल्या नगरसेवकांनी राबवलं आहे का की वाहतूक सुरळीत व्हावा तशासाठी काही कार्यक्रम घेतला आहे? ते नाही करत. राईट टू वॉक सुद्धा नाही तोच नाही ना. कधी कुठल्या तरी माध्यम जेव्हा पुढाकार घेतात तेव्हा एखादा नगरसेवक ते पण सोसायट्यांमध्ये घेतो. पण जिथं खरंच गर्दीची ठिकाणं आहेत, जिथं तुमचा वेळ जास्त लागतो, त्या गोष्टी का नाही, कुणाच्या अजेंड्यात का नाही आहेत? त्यामुळं पब्लिकलाही काय असं काही असं वाटतं, पब्लिकला आवाज नसतो. आम्हीच आवाज आहोत हे आपण मांडतो, पण पब्लिकमधूनही ती डिमांड नाही आहे आणि ह्यांच्या तर ते लेखीच नाही आहे. कारण काय त्याच्यात काय बजेट घालवावं लागणार नाही आणि बजेट घालवलं तरच काय मिळणार, ही मानसिकता आहे ना, ती पुण्याला खरं तर धोक्याची असं मला वाटतं आहे. अगदी सर, शेवटचा प्रश्न की BDP चं काय झालं? टेकड्या गायब होताना दिसत आहेत. अनेक म्हणजे मार्केट यार्डच्या तिथल्या मोठे डोंगर गायब झाले. टेकडी सोडाच, टेकडीचं काही अस्तित्वच नाही. डोंगर गायब झालेत. पुण्या शहरामध्ये अनेक ठिकाणी गायब झालेत. तर त्याचा इम्पॅक्ट हा काय झाला? आणि दुसरा प्रश्न हा आहे की आपण पोल्युशन इंडेक्समध्ये पुण्याने दिल्लीला मागं टाकलं काही काळ, आणि मग जर शुद्ध हवा, म्हणजे कोणत्याही सरकारचं हे कर्तव्य आहे की मूलभूत जे अधिकारांमधल्या गोष्टी देणं, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध पर्यावरण. मग या अनुषंगाने आत्ताचं जे निवडून दिलेलं जे BJPचं हे होतं, प्राबल्य होतं पुणे महानगरपालिकेत, तर ते करण्यात कुठेतरी कमी पडलं आहे का? किंवा पर्यावरणाचं न भूतो न भविष्यती, किंवा आजपर्यंत झाला नाही एवढा पुण्याचा ऱ्हास पर्यावरणाचा या काळात झाला आहे का? मला वाटतं पहिलं आपण अभिनंदन केलं पाहिजे. कुठल्या तरी बाबतीत आपण नंबर 1 आलो आहे. प्रदूषणाच्या बाबतीत का होईना, म्हणजे या सगळ्या राज्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. बघा, नंबर 1 आणलं तुम्ही पुण्याला. खरं सांगू का, पर्यावरण प्रेम किंवा BDP हे सगळ्यांचं बेगडी प्रेम आहे. BDP म्हणजे काय? जैववैविध्य उद्यान आरक्षण. म्हणजे आपल्या वाचकांना BDP आपण ठीक आहे, आपण सगळे पत्रकारितेत आहोत, त्यामुळं बायोडायव्हर्सिटी पार्क, की शहरात ज्या टेकड्या आहेत किंवा शहराच्या भोवती ज्या काही टेकड्या आहेत ते त्या आहेत तशा सुरक्षित राहून तिथं
उद्यानामध्ये थोडक्यात काय ही जी झाडं आहे वृक्षवल्ली आहे ती हे राहावी आणि पुणे शहराला एक हवा चांगली सुंदर स्वच्छ हवा मिळावी हा हेतू होता. 2005ला म्हणजे 1999ला जे काही महापालिकेत 23 गावं समाविष्ट झाली त्या 23 गावांमधल्या टेकड्यावर BDPचं आरक्षण टाकलं गेलं. आता त्याचं आरक्षण ठेवायचं का नाही आणि त्याचं इम्प्लिमेंट करायचं त्या जवळपास 978 हेक्टरची जागा खाजगी आहे, प्रायव्हेट लोकांची आहे की त्याच्यात अगदी काही लोकांनी 1 गुंठा 2 गुंठा, काहींची 1 एकर, काहींची 10 एकर अशा पद्धतीची जागा आहे. त्या आरक्षणावर एवढी चर्चा झाली नंतर ती फक्त 0.8 TDR देऊन ती जाग्यात ताब्यात घेण्याचा निर्णय झाला. पण त्याच्यात पुढं काहीही झालेलं नाही. आज त्या टेकड्यांची अक्षरशः वाट लागली आहे. तिथं शेवटी ज्यांच्या जागा होत्या तेही वैतागले, त्याच्यातून ना उत्पन्न ना का जागा सांभाळायच्या, तर त्यांनी तिथं झोपडपट्ट्या वसवल्या, प्लॉटिंग केलं आणि विकून टाकले. म्हणजे BDP आज फक्त कागदावर आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती, BDPच्या बद्दल काय नाही झालं. भाजप महाविकास आघाडीचं सरकार होतं, काही नाही झालं. मध्यंतरी 14 ते 19पर्यंत भाजपचं म्हणजे जवळपास एक हाती सरकार असल्यासारखी परिस्थिती होती, तेव्हाही काही नाही झालं. आता पुन्हा भाजपचं सरकार आहे. उलट आता BDPचा पुनर्विचार करण्यासाठी एक समिती नेमली आहे आणि ती एका महिन्यात तिला वेळ दिली. तर आता त्याच्यावर 6-8 महिने झाले की BDPचं काय करायचं. म्हणजे BDP हे फक्त बेगडी प्रेम आहे. ज्यांनी BDPसाठी आग्रह केला होता त्याचं तिथं BDPत काहीतरी करावं, तिथं झाडं लावली पाहिजे, ती लोकंसुद्धा आता गायब आहे. म्हणजे मूळ प्रश्न तिथंच येतो की लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांपासून सगळे राजकीय पक्ष लांब आहेत. BDP ही चांगली कन्सेप्ट होती पण ती थोडी फिजिबल पद्धतीने हे व्हायनं म्हणजे ते राबवणं गरजेचं होतं. तिथं काही प्रमाणात बांधकामाला परवानगी दिली असती तर ती मला वाटतं लोकांनी घरं बांधून तिथं काही प्रमाणात झाडं पण ठेवली असती. पण 100% म्हटल्यावर काहीच इम्प्लिमेंट झालेलं नाही. आजही तो प्रश्न रेंगाळत आहे. आता जो आपण दिल्लीच्या पुण्याच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला, हा एक तर दुसरा गंभीर प्रश्न आहे. पुण्यात ज्या पद्धतीचं रिडेव्हलपमेंट आज चालू आहे त्याच्यामुळं पुण्याच्या प्रदूषणात प्रचंड म्हणजे वाहनं तर आहेच, वाहनांची संख्या आपल्या शहरात प्रचंड आहे, पण रिडेव्हलपमेंटमुळं सुद्धा पर्यावरणाचाच नाही प्रदूषणाचा नाही तर इतके गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. तुमच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न वाढणार आहे, तुमच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न वाढणार आहे, तुमच्या ड्रेनेजचा प्रश्न वाढणार आहे. हे असे सगळे प्रश्न एकमेकांशी इंटरलिंकिंग आहे आणि ते वाढत जाणार आहे आणि ते सोडवण्यासाठी कोणाच्याच जाहीरनाम्यात काही नाही आहे. त्यामुळे ही निवडणूक होईल, उद्या मतदान होईल, परवा मतमोजणी होईल, महापौर येईल, तीच भाषणं, तेच विकास कामं, तीच सह्यादी, तेच नगरसेवकांची टक्केवारी. आपली बातमीदारी आहे तशी चालू राहणार आहे. प्रश्न तिथं जागेवरच राहणार आहे. सर जाता जाता एक शेवटचं थोडक्यात सांगा की मतदारांनी काय विचार करून म्हणजे पुण्यात जर कायमस्वरूपी राहायचं असेल तर काय विचार करून त्यांनी मतदानाला गेलं पाहिजे. मतदारांनी त्यांना काय त्रास होतोय आणि त्यांच्या काय अपेक्षा आहे याचा विचार करावा. नाहीतर काय तात्पुरता विचार करून उपयोग होणार नाही. त्याचे चांगले परिणाम त्यांनाच मिळतील आणि दुष्परिणाम त्यांनाच भोगावं लागेल आणि त्याचा त्यांना सांगायचा कोणाला अधिकार राहणार नाही की हे त्रास होतोय आणि ते त्रास होतोय. तर त्यांचा कॉशस जागा ठेवावा आणि आपलं शहर आहे, आपलं घर आहे, आपलं कुटुंब आहे, आपली पुढची पिढी आहे एवढाच विचार करावा. मला वाटतं मतदारांनी यावेळेस जात धर्म न पाहता काम करणारा माणूस कुठल्याही पक्षाचा असो, कामाला कोण येतो आणि त्याचं काय विजन आहे हे पाहून मतदान करणं अपेक्षित आहे. तरच तुमच्या भागाचा विकास होईल, तुमच्या प्रभागाचा होईल, या शहराचा होईल आणि या राज्याचा आणि देशाचा विकास होईल. अगदी जे लोकल आहे तेच ग्लोबल आहे. त्याच्यामुळे आपलं शहर जर चांगलं असेल तरच काहीतरी गोष्टी ग्लोबली घडू शकतात. आपल्यासोबत आपण बोललो दिग्गजांसोबत की काय समस्या आहेत, काय चर्चा व्हायला पाहिजे होती.